राज्यातील बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफीचा सविस्तर अहवाल अखेर सादर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे। आपण यावेळच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांकरता कर्जमाफीची घोषणा केली आहे। मी आज पुन्हा तुम्हाला सांगतो, आजच जी आम्ही कमिटी तयार केली होती त्या कमिटीने आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे आणि खरीप हंगाम हा सुरू होण्याच्या आधी आपण ही कर्जमाफी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणणार आहोत। आणि एवढंच नाही तर जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत ही आपण या माध्यमातून करणार आहोत। आपल्याला कल्पना आहे, आपण यावेळच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांकरता कर्जमाफीची घोषणा केली आहे। मी आज पुन्हा तुम्हाला सांगतो, आजच जी आम्ही कमिटी तयार केली होती त्या कमिटीने आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे आणि खरीप हंगाम हा सुरू होण्याच्या आधी आपण ही कर्जमाफी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणणार आहोत। आणि एवढंच नाही तर जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत ही आपण या माध्यमातून करणार आहोत। आमच्या शेतकऱ्यांकरता दिवसा वीज देण्याचं काम आपण करतो आहोत। आता जवळपास 75% शेतकरी यांना आपण दिवसा वीज देतोय। पुढच्या काही दिवसांमध्ये 3-4 महिन्यात महाराष्ट्रातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि मोफत वीज ही आम्ही सुरूच ठेवणार आहोत। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया देखील विजेच्या पोटी आम्ही घेणार नाही। ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, मग लाडक्या बहिणींची योजना असो, लाडक्या बहिणींची योजना काही लोकांना असं वाटलं की आम्हाला एवढं मोठं बहुमत मिळालं आता आम्ही योजना बंद करू। आम्ही बंद केली नाही आणि लाडक्या बहिणींना सांगतो, ही योजना आम्ही कधीच बंद करणार नाही, ही योजना सुरूच राहणार आहे। पण मला या निमित्ताने एक गोष्ट मात्र या ठिकाणी नमूद करायची आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक निर्णय घेतला की लोकशाही जर समृद्ध करायची असेल तर लोकशाहीमध्ये महिलांचं पार्टिसिपेशन, त्यांची भागीदारी वाढली पाहिजे। आणि म्हणून देशामधले संसदेमध्ये, लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 30% जागा, 33% जागा आरक्षित करण्याचं संविधान संशोधन हे 2023 साली केलं। आणि मग हे संशोधन झाल्यानंतर त्या संशोधनाच्या अनुरूप आता नव्याने कायदा, संविधान संशोधनाच्या रूपानं कायदा आणला की हा जे संविधान संशोधन केलंय हे 2029 सालापासून लागू करायचं। 23 मध्ये संशोधन केलं, त्याच वेळी हा निर्णय झाला होता की डिलिमिटेशन करायचं। डिलिमिटेशन करताना प्रत्येक राज्यामध्ये 50% जागा वाढवायच्या आणि ज्या वाढलेल्या जागा आहेत आणि जुन्या जागा आहेत अशा एकत्रित सगळ्या जागांमध्ये 33% जागा या महिलांकरता आरक्षित ठेवायच्या। पण दुर्दैवाने 17 एप्रिलला ज्यावेळी हा कायदा आणि हे संशोधन लोकसभेमध्ये त्या ठिकाणी दाखल झालं, 2023 मध्ये ज्या काँग्रेसनी, शरद पवार साहेबांच्या पक्षाने, शिवसेनेने, समाजवादी पक्षाने, डीएमकेने, वेगवेगळ्या या सगळ्या टीएमसीने ज्यांनी तेव्हा याला समर्थन दिलं होतं, जसं त्यांच्या लक्षात आलं की आता जर समर्थन दिलं तर महिलांना 2029 साली आरक्षण मिळेल, त्यांना निवडणुका लढता येतील, लगेच या सगळ्या पक्षांनी त्याचा विरोध केला आणि 2/3 मतं त्याला मिळू दिली नाही। 298 मतं ही त्याच्या बाजूनी पडली, 230 मतं विरोधात पडली, म्हणजे 60-68 मतं जास्त घेऊन देखील 2/3 मतं न मिळाल्यामुळे हा कायदा त्या ठिकाणी पराभूत झाला। आणि आमच्या महिलांना संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये रिप्रेझेंटेशन मिळण्याकरता, भागीदारी मिळण्याकरता जो प्रयत्न होता तो प्रयत्न हाणून पाडण्याचं काम यांनी केलं। मला अतिशय दुःख आहे की आज हे जे वर्ष आहे हे वर्ष महात्मा ज्योतिराव फुले
यांचं 200व जन्मशताब्दी वर्ष आहे. ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी महिलांना अधिकार देण्याकरता, स्त्री शक्तीला त्या ठिकाणी ताकद देण्याकरता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी उभं राहून आमच्या स्त्रियांकरता त्या ठिकाणी शिक्षणाची दारं खुली केली, आमच्या विधवांची केशवपनाची वाईट प्रथा बंद केली, विधवांच्या पुनर्विवाहाला त्या ठिकाणी चालना दिली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुरीतींना त्या ठिकाणी बंद करण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. त्यांच्याच 200व्या जन्मशताब्दीच्या वर्षी पुन्हा एकदा आम्ही 200 वर्षापूर्वीच्या भारतामध्ये गेलो. सगळ्या समाज सुधारकांनी जे आम्हाला सांगितलं ते आम्ही पायदळी तुडवलं आणि जे लोक आपल्या भाषणामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात त्या सगळ्यांनी शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे पायदळी तुडवत आमच्या मातृशक्तीला, स्त्री शक्तीला या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम केलं. आणि म्हणून आज माझी या तमाम स्त्री शक्तीला माझी अपील आहे, कुठेतरी या सगळ्या लोकांना जाग करण्याची आवश्यकता आहे. आणि यांना जाग जर करायचं असेल तर राजकारणामध्ये जोपर्यंत मतदान रूपी बडगा आपण उभारत नाही, जोपर्यंत मतदानाच्या माध्यमातून यांना आपण सांगत नाही की मातृशक्तीचा विरोध हे आमच्या माता भगिनी सहन करणार नाहीत, तोपर्यंत हे लोक असंच वागत राहतील. आणि म्हणून माझी विनंती विशेषतः माता भगिनींना आहे की या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान माझ्या माता भगिनींचं झालं पाहिजे आणि त्यातनं त्यांनी त्यांच्यावर होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि जी पुरुष मंडळी देखील या ठिकाणी बसलेली आहेत त्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही खऱ्या अर्थानं समानतेचा विचार मान्य करत असाल तर तुम्ही देखील या गोष्टीला पूर्णपणे पाठिंबा या ठिकाणी दिला पाहिजे, ही विनंती तुम्हाला करण्याकरता आलो आहे. बंधू भगिनींनो, आज यापेक्षा जास्त बोलणार नाही. मगाशी आमचे काही लघुलेखक वगैरे या ठिकाणी बॅनर घेऊन उभे होते, त्याचाही प्रश्न हा आपण नक्की समजून घेऊ. मी तुम्हाला एक सांगतो, मला तुमची पद्धत आवडली. लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडून शांतपणे तुम्ही त्या ठिकाणी बसलात, त्याबद्दल तुमचं देखील मी अभिनंदन करतो. आज आपण बघा, जवळपास 186 कोटी रुपये आपण वेगवेगळ्या प्रकारे चाऱ्यांच्या माध्यमातून, पाटचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावांपर्यंत पाणी पोहोचवण्याकरता आपण दिले. 25 कोटी रुपये वावरत, कुरणवाडी, दरडगाव, थडी, म्हैसगाव, बारगाव, नांदूर या गावांमध्ये रस्त्यांच्या पुनर्विकासाकरता त्यांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी आपण दिले. खरं म्हणजे माझ्याकडे खूप यादी आहे त्यांनी केलेल्या कामाची, मी ती यादी वाचणार नाही. पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की त्यांचं जे स्वप्न होतं, कारण हा मतदारसंघ असा आहे की एकीकडे पाणी पण आहे पण दुसरीकडे अतिशय पाण्याकरता तहानलेला भाग देखील आहे. इथला शेतकरी जो आहे हा खरोखर अत्यंत मेहनती आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं अतिशय मेहनतीतून अगदी टँकरने पाणी पुरवठा करून अनाराची बाग फुलवणारे शेतकरी देखील याच भागामध्ये आपल्याला दिसतात. पण मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय, एक स्वप्न या ठिकाणी आम्ही बघितलं. विखे पाटील साहेब असतील, आमचे कर्डिले साहेब असतील, आमचे सगळे आमदार असतील, की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा हा नगर जिल्हा असेल, आमचा नाशिक जिल्हा असेल, आमचा मराठवाड्याचा भाग असेल, या भागाला पूर्णपणे दुष्काळ मुक्त करायचं. आणि आता हे काम विखे पाटील साहेबांनाच आपण दिलेलं आहे. आणि जवळपास समुद्रात वाहून जाणारं 75 TMC पाणी हे आपण या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणून या भागामध्ये सिंचनाच्या सोयी या आपण उपलब्ध करणार आहोत. आणि मोठ्या प्रमाणात जो तालुका दुष्काळी आहे, ज्या तालुक्यापर्यंत पाणी पोचलेलं नाही, अशा प्रत्येक तालुक्यापर्यंत पाणी पोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. खरं म्हणजे मुळा धरणाचं काम देखील आपण अतिशय प्राधान्यानं हातामध्ये घेतलेलं आहे.
गाळ काढण्याचं काम चाललेलं आहे. त्यातनं 3 TMC हा अधिकचा पाणी साठा होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये या धरणातला गाळ, सगळ्या धरणातला गाळ काढून मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठा कसा तयार करता येईल हा प्रयत्न आपला निश्चितपणे असणार आहे. मी बंधू भगिनींनो, आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी शिवाजीराव कर्डिलेंवर प्रचंड प्रेम केलं. त्यांचं व्यक्तिमत्वच हे प्रेम करण्यासारखं होतं. पण आज तुम्हाला आश्वासित करतो, शिवाजीरावांवर जेवढं प्रेम केलं त्याच्यात 1.5 प्रेम हे अक्षयवर आम्ही सगळे मिळून करू. आणि कदाचित एखादी गोष्ट शिवाजीरावांनी सांगितली ना आमच्याच्याने राहून गेली असेल, पण मी आज तुम्हाला शब्द देण्याकरता आलो आहे, अक्षयनी मागितलेली एकही गोष्ट या ठिकाणी कमी पडू देणार नाही. जी स्वप्न या ठिकाणी घेऊन तो मैदानात उतरलेला आहे, ती सगळी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेतो.